हे आता गाडी कुठे पार्क केली तुम्ही? इथं गाडी तिकडे नाही, रात्री कुठे पार्क केली गाडी? इथं पार्क केली. मोबाईल तुमचा गायब झाला, इथून गायब झाला ना? किती वाजता? सकाळी 5:30 वाजता. ठीक आहे. आता सध्या घटनास्थळी पोलीस पोहोचलेली आहे ना? पोहोचलेली आहे, पण मला पंपवाल्यानं मारलं, जबरदस्ती केलं, गाडी काढ. मी काढत नव्हता, तो बोलतोय गाडी काढ. मी बोलो जिथं मीडिया येत नाही तिथं गाडी काढणार नाही. त्याने जबरदस्ती मारलं, गाडी काढायला लावली. सध्या आम्ही असा कोलवाळे हायवेचेर जो एक पेट्रोल पंप आसा त्या पेट्रोल पंपाच्या कुशीक सध्या आम्ही आसा. सध्या अशी गोष्ट सध्या हांगासर कळलेली आसा की हांगासर एका गाडयेंतल्यान एक मोबायल चोरी गेल्याची खबर सध्या समोर येयलेली आसा. अश्यो ज्यो घडणुकी आसा ह्यो गोंयांत दिसान दीस घडत चलिल्ल्यो आसा. बऱ्याचशा ठिकाणी आम्ही पळयलें की चोरीचो जो प्रकार आसा तो ह्या दिसांनी सध्या घडत चलिल्लो आसा. काही दिसा पयलीं पर्वरी ह्या वाठारांत सेम अशीच एक गोष्ट घडली, जेन्ना काही हायवेचे जे रस्त्या कुशीक जेन्ना गाडयो पार करतात त्या गाडयेंतल्यान मोबायल चोरलेची गोष्ट सध्या घडलेली आसा. काही दिसा पयलीं जेन्ना पर्वरी जेन्ना एक गाडी अशे ट्रक जेन्ना रस्त्यार पार घातले तेन्ना 2 व्हिलरींतल्यान काही 3 जाण चोरटे येयले आनी गाडयेंतल्यान मोबायल चोरपाची गोष्ट सध्या घडलेली आसा. तेंच्यांनी एक मोबायल चोरून व्हेल्लो आसा. सेम गोष्ट सध्या आसा आता कोलवाळे ह्या वाठारांत सध्या घडलेली आसा. काल राती महाराष्ट्रांतल्यान एक भुरगो सुनील राठोड म्हणून जेन्ना एका महाराष्ट्रांतल्यान एक गाडी घेवन जेन्ना ग्लासांची डिलिव्हरी करपाक गोंया येयलो तेन्ना त्याने रस्त्या कुशीक कोलवाळे रस्त्या कुशीक त्याने गाडी आपली पार केल्ली आनी पार केल्या उपरांत तो गाडयेन न्हिदल्या उपरांत एक 2 व्हिलरींतल्यान काही दोन चोरटे येयले आनी थेट त्याची गाडी ओपन करून त्याच्या गाडयेंतलो मोबायल काडून तेंच्यांनी थेट पळ काडलेली आसा. ही गोष्ट जेन्ना समोर जेन्ना एक गाडी जी समोर पार्क केल्ली त्या ट्रक ड्रायव्हरान जेन्ना हे पळयलें त्या ट्रक ड्रायव्हरान ह्या ड्रायव्हराक सांगलें की तूं बाबा उठ आनी तुज्या गाडयेचो मोबायल सद्या चोरी जाल्लो आसा. तेन्ना हो जो ड्रायव्हर आसा सुनील राठोड म्हणून महाराष्ट्राचो जेन्ना उठलो तेन्ना ताका कळून येयलें की आपलो मोबायल सद्या चोरी जाल्ली आसा. तेणे थेट कोलवाळे पुलिशेक कंप्लेन केल्ली आसा. कोलवाळे पुलीस जी आसा सद्या घटनास्थळी पावलेली आसा पंचनामा करपाक. थेट आमी जाणून घेवपाचो प्रयत्न करना जेचो मोबायल चोरयेक गेलो जो सुनील राठोड जो महाराष्ट्रांतलो आसा त्याच्याच कडेन नेमकें जालें पळय तें कितें जालें अशीच अपडेट तुमकां आमी ह्या चोरये बद्दल दीत रावतले. पळयत राहा तुमी इन गोवा खातीर. हांव साईप्रसाद कुबडे कोलवाळच्यान. मी शंकर राठोड. काय झालं होतं? मी रात्री जेवलो, जेवण करून मी झोपलो. झोपल्यानंतर मी जेवण घेऊन आलो. त्याच्यामध्ये मी झोपल्यानंतर मोबाईल होता चार्जिंगला लावलं. तेव्हा सकाळी मी उठतो तो एक समोरची गुजरातची गाडीची उभी आहे ती मला उठवायला आला. सुनील तुम्हारी शोध दरवाजे बोला म्हटलं उठा. मी बघितलं तर मोबाईल माझ्या चोरीला गेला आहे 21,000. मला दुसरं काहीच नाही मोबाईल, मला फक्त त्याच्या शोध. बस एवढं करून मी कोणाला काही बोललं नाही. मी सीधा पोलीस स्टेशन विचारलं तर पोलीस स्टेशन बोले कालवार काय बोलते चालू काय कारसवाडी. मी गेलो बसलो साहेबासमोर अर्धा 1 तास बसलो. मीटिंग होती हे होती कोणी एक्सेप्ट करायची. मेरा मोबाईल आहे ते आहे 13 जन्म कुंडली आहे. या 3 याच्यामध्ये डिफेक्ट काय है ते साहब का बोलते हैं तेरी जन्मदारी 61 कैसे हुए. अरे जब आधार कार्ड के 61 में बनाया तो लाइसेंस में वही आएगा ना भाई. मैं क्यों मेरा क्या गलती उसमें. आता मोबाईल कुठनं चोरी झाला तुमचा? हायवेवरून? ते पंपावरून. म्हणजे गाडी पार्क केली होती तुम्ही? हां. आता मला आता मारून जबरदस्त गाडी पार्क केली होती का रात्री? आणि गाडी झोपला होता तुम्ही? सो गाडी रात्री जेव्हा तुम्ही पार्क केली तिथून मोबाईल गायब झालाय. तुम्हाला समजलं नाही? मला नाही समजला ना. मी झोपलो होतो. समोरच्या गाडीवाल्याने बघितला स्कूटीवर होते ते मी बघितले ओळखतो कॅमेऱ्यामध्ये पहिले स्कॅप करा मी ओळखून घेतो त्या पोरांना मोबाईल घेतला असं ते बोलतोय. मी यांना तेच सांगतो सकाळपासून ते ऐकत नाही पोलीसवाले. कोण चोर कोण कुठले होते ना? तो गाडीवाला समोरच्या गाडीवाला तो ओळखतोय. अच्छा. हा तो कॅमेऱ्यामध्ये आपले स्कॅप आहे ना ते. त्यांनी पाहिलं कुठली गाडी घेऊन आले होते? स्कूटी होती. आणि किती जण होते? कुठे? 2 जण होते. मोबाईल कुठला होता तुमचा? माझ्या ओप्पो A70 म्हणजे 21,000. अच्छा. आणि आता घटनास्थळी पोलीस पोहोचले? अच्छा. आत्ता पोहोचली. मी सकाळी 9 वाजेपासून रावण्या करतोय नाही येत. वापसा गेलो अजून मी मोठ्या पोलीस स्टेशनला तरी येत नाही कोणी.